आणि पुन्हा एकदा विनायक राऊत हॅट्रिक साधणार का? आता हे 4 तारखेला निकाला जाहीर होतोय. काय वाटतं आपल्याला या निकालाबद्दल? 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवल्या गेल्या. महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे रोजी निवडणुकीचं मतदान झालं. त्या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली होती. त्यांना मतदान केलं गेलं आणि मला विश्वास आहे 4 जूनच्या निवडणुकीच्या निकालामध्ये विनायक राऊत साहेब आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जवळजवळ 2.5 लाखाच्या फरकाने निवडून येतील हा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.